आज अचानक कॅमेरामध्ये भूत कॅप्चर झाला तर कस काय भूताची पब्लिक। आज आपण बघणार आहे की स्मशानभूमीमध्ये घोस्ट फाइंडर ऍप मध्ये भूत दिसतात का। आता प्रत्येकाने लहानपणी हा प्रयोग करून बघितला असेल व मनात आपल्या एक भीती असेल की यामध्ये खरं असं दिसतं का। आता मी एक हॉरर प्लेस एक्सप्लोरर आणि एक पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर असल्यामुळे माझं हे काम आहे की आपल्या सगळ्या पब्लिकला याची रियालिटी सांगायची। आता सगळ्यांना डिस्क्लेमर मी आधीच देतो, हा व्हिडिओ फक्त लहान मुलांसाठी आहे, मोठ्यांसाठी नाही, कारण मोठ्यांना तर माहिती असतं की असं काही नसतं। अरे बापरे, एक तर स्मशानभूमीच्या नावानेच लोकांची एकदम घाबरून फाडते, त्यामध्ये इथले लाईट पण बंद चालू बंद चालू। अरे बास करा, लाईट चांगले लावा, कनेक्शन चांगले लावा। आता इकडे तिकडे फिरून टाइम झाला की तो ऍप डाउनलोड करायचा, तर गेलो प्ले स्टोअरला आणि घोस्ट फाइंडर ऍप 2-3 आले, सगळे डाउनलोड करून घेतलो। आता फक्त सबस्क्रिप्शन मागू नये म्हणजे झालं, कारण इथं मीच गरीब आहे, सबस्क्रिप्शन कुठून घेऊ। नाही चांगलं झालं, फ्री आहेत सगळे ऍप। पण मी काय म्हणतो, जर असं मोबाईल मध्ये असले सगळे भूत बीत दिसायला लागले तर मग EMF मीटर स्पिरिट बॉक्सचा काय उपयोगच नाही ना। कशाला घ्यायचं उगा तेवढे पैसे घालून। मोबाईलचा ऍप चांगला आहे, बघू टेस्ट करू दिसतेत का। अरे रेडिएशन यायला चालू झाले मोबाईल मध्येच, EMF मीटर मोबाईल मध्येच आला। आबा दिसायला लागले भूत, इकडे तिकडे गोल लाल 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 यायचं। काय नाही भावानो, ते उगा फेक असतं, सगळं फेक असतं। या व्हिडिओमधून तुम्हाला मला एवढंच सांगायचं होतं की हे जे ॲप्लिकेशन असतात हे सगळे फेक ॲप्लिकेशन असतात आणि आपण डिव्हाइसमध्ये बघू शकतो, डिव्हाइसमध्ये आपल्याला रेडिएशन भेटतात, पण असं मोबाईलमध्ये आणि ह्या ॲप्लिकेशनमध्ये असले डिव्हाइस नसतात। तर हे सगळं खोटं आहे, मला या व्हिडिओमधून एवढंच सांगायचं होतं।